नमस्कार, माझं नाव स्वप्नील कांबळे. मी आज सकाळी केडगाववरून स्वामी चिंचोली ह्या गावी, म्हणजे स्वामी चिंचोली हे माझं गाव. आमची इथं थोडीशी शेती आहे, जास्त नाही. तिथं आम्ही एक 5-6 महिन्यापूर्वी सुरुवात केली शेती करण्यासाठी. आम्ही हा घेवडा आहे, हा सप्टेंबरमध्ये आम्ही ह्याची लागवड केली होती. आता तो बऱ्यापैकी उत्पन्न निघते त्याचं, म्हणजे आठवड्याला 2दा आम्ही त्याचं काढतो, तरी 20 किलोचा घेवडा असा निघतो. 20-30 पर्यंत जातो. ते सोडून अजून आम्ही इथे गवार लावली आहे, भेंडी आहे. गेल्या आठवड्यातच लावलेली, त्याच्यामुळे बारीक आहे, अजून उगवती आहे, छोटी छोटी आहे. आज सकाळी मी आणि माझे बंधू आणि माझे चुलते आम्ही आज शेताच्या कामासाठी, आज संडे असल्यामुळे मी सर्व्हिसला आहे. आम्ही नोकरी करतो, दोघेही आम्ही चुलतापुतणी नोकरी करतो. पण आम्ही संडेला येऊन इथं सगळं गोष्टी शेताची कामं बघतो. आज आम्हाला शेताला औषध मारायचं होतं आणि आम्ही मागे आमचं आंब्याचं झाड आहे, त्या झाडाला पण थोडंसं जरा वाळवी लागल्यासारखं होतं, त्यामुळे त्याचंही थोडं काम करायचं होतं. औषध द्यायचं होतं, पाणी द्यायचं होतं. ह्या संदर्भात आम्ही केडगाववरून चिंचोलीला आलो आहे. केडगाव म्हणजे स्वामी चिंचोलीपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर गाव. ओके. आमची ही पाईपलाईन आहे, आम्ही आमच्या घरगुती पद्धतीने केली आहे, कोणाला सांगितलं नाही. आम्हीच मी घरी जरा थोडं काम करून पाईपलाईन तयार केली आहे. आमची विहीर तिथे आहे, विहिरीपासून पाईपलाईन करून त्याच्यासाठी आणली. ओके. हा पंप आहे. ओके, आपण आमच्या विहिरीपाशी जाऊ. आमच्या इथे लाईटची सोय नसल्यामुळं, आमच्याकडे थोडं लाईटची सोय नसल्यामुळे आम्ही डिझेलवरचा पंप वापरतो. ते पुण्यात माझं कोण नको दाखवतो. हा पुणे सोलापूर हायवे रोड आहे. ते पुणे सोलापूर हायवे रोडच्या कडेनेच आमची शेती आहे. खूप दिवस पडीक असल्यामुळे आम्ही नवीनच शेतकरी आहोत, थोडं शिकतोय, माहिती काढतोय लोकांकडून. त्यामुळे थोडं अडचणी येतात आहे, पण होत आहे. आमचे चुलते बघतात सगळं शेतीचं. हा आमचा डिझेलचा पंप आहे, आमच्या आजोबांच्या काळातला आहे. हा मी शिकलोय चालू करायला, माझा भाऊ चालू करतो. अवघड काय नाही, नवीन अवघड झालं, पण ठीक आहे. विहिरीला पाणी भरपूर आहे, विहिरीचं पण थोडं काम करायचं. विहीर पण दाखवतो तुम्हाला. ही माझ्या पंजोबाच्या काळातली विहीर आहे. विहीर पडली आहे, जरा पाणी भरपूर आहे. उन्हाळ्यात सुद्धा ह्याला